नमस्कार, मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज। आज आहे ना आपण संध्याकाळच्या जेवणासाठी पंजाबी मिस्सी रोटी करणार आहोत आणि वांग्याचा चटका। वांग्याचा चटका म्हणजे थोडक्यात कच्चं भरीत, ज्याला शिजवलं जात नाही, त्यात सगळं कच्चं टाकलं जातं। लिंबाचा रस टाकला आणि त्याच्यामध्ये काकडी वगैरे टाकली जाते, म्हणून आपण याला वांग्याचा चटका म्हणतो। त्यात थोडा ठेचाही टाकतात। तर चला आपण आता जाऊन सगळं साहित्य बघूया। मिस्सी रोटीमध्ये या कपाने मी 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप बेसन आणि 1 कप मैदा घेतला आहे। तर हे मिस्सी रोटीचं मी सामान घेतलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला थोडा कांदा घालून घ्यायचा आहे। कांद्याला खूप पाणी सुटतं, त्यामुळे बेताने म्हणजे पण कांदा भरपूर घालायचा। म्हणजे आता मी चांगलाच घातलाय कांदा यात। खूप जास्त काही सामान नाही आहे या मिस्सी रोटीमध्ये, फक्त कांदा, हिरवी मिरची, कांद्याची पात घालतात, पात नाही आहे आता माझ्याकडे, थोडीशी हिरवी मिरची, हळद, मीठ, धणे पावडर आणि मी तीळ घालते, थोडासा हिंग आणि लाल तिखट। कोथिंबीर भरपूर लागते, तर आपण कोथिंबीर आता यात टाकून घेऊया। बस हे सगळं आपण कांदा टाकलाय ना, तर थोडंसं जरा मिक्स करून घेऊ, कारण त्याला पाणी सुटतं। आणि मैदा, बेसन आणि कणिक असं मी घेतलंय। बरेचदा लोक मैदा स्किप करतात आणि हे घेतात कणिक आणि बेसन। थोडं थोडं ढाकून मी हे आता भिजवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। मिस्सी रोटीचं पीठ भिजवून तयार आहे। हा बघा, हा गोळा तुम्हाला दाखवते। कणकीपेक्षा थोडं कडक भिजवलं आहे आणि बहुतेक ही थापूनच केली जाते लाटण्यापेक्षा। तर कारण लाटलं ना तर कांद्याला पाणी सुटतं, तर ते खाली चिकटतं पोळपाटाला, आणि असं फिरवून फिरवून आपण जर थापू त्याला तर ती छान होते। ओव्हनमध्ये केली जाते, माझ्याकडे ओव्हन आहे, पण ओव्हनमध्ये दाखवता येणार नाही म्हणून तव्यावरच करते। सगळ्यांकडेच ओव्हन असतं असं नाही आहे, तर तव्यावर आपण ही करून घेतो आहे। भाजताना थोडं तेल, ॲक्च्युली तूप लावतात, पण आणि ओव्हनमध्ये भाजली ना तर तिला काही तूप वगैरे लागायचं नसतं। बाहेर काढलं की तिच्यावर लोणी टाकून ते खातात। आता ही मी इकडनं फिरवून घेते। लाटून बघते जमलं तर, पण बहुतेक तर ती लाटल्या जात नाही, बरेचदा लाटल्या जात नाही ती। कारण हाताला पाणी लावून तिला म्हणजे ही खाली चिटकायला नको, बाकी काही नाही। नंतर या पोळीला पाणी लावून ओव्हनमध्ये किंवा याच्यात टाकतात। तर मी तव्यावरच करते त्यामुळे, आणि आपण ही एकच करून घेतोय। साधारणपणे या जाडीची आपल्याला करायची आहे। आता हा तवा मी तापायला ठेवला होता, तव्यावर मी ही रोटी टाकून घेते, मिस्सी रोटी। आणि नंतर आपण जेव्हा पलटवू त्यावेळेस आपण त्याला तेल लावणार आहोत। तुपाच्या ऐवजी मी तेलाचा वापर करणार आहे, कारण मिस्सी रोटी तयार झाली की आपण त्याच्यावर हे बटर टाकणार आहोत, कारण माझ्याकडे पांढरं लोणी नाही। आता मी जो वांग्याचा चटका तुम्हाला म्हटलं होतं, त्यात मी काय टाकलं आहे ते मी तुम्हाला दाखवते। हे वाटाणे मी भाजून घेतले, कारण याच्यात सगळं कच्चंच असतं। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर
हे वांगं मी भाजून घेतलं होतं आणि मग यामध्ये काकडी घातली जाते, ठेचा घातला जातो, लाल तिखट, मीठ, बस एवढंच घातलं जातं. तर हे मी इथे तयार केलेलं आहे. यात मी काकडी घातली नव्हती, काकडी मी आता घालते तुमच्यासमोर. आणि लिंबाचा रस भरपूर घातला जातो आणि हे थोडंसं हिरव्या मिरचीचा ठेचा हा मी यात मिक्स केलेला आहे. लाल तिखट माझं काश्मीरी रेड चिली होतं, त्यामुळे एवढं तिखट नाही लागत. फक्त हे सगळं कच्चं असतं, याला फोडणी नाही द्यायची. आणि याच्यावर आता आपण कच्चं तेल ओतूया, म्हणजे आपला वांग्याचा चटका तयार झाला. कच्चं वांगं खाता येत नाही म्हणून. तर चटक्याची मूळ ओरिजिनल कल्पना अशी आहे की तुम्ही तो कच्चं सगळं खायचं, म्हणजे सॅलड खाण्याचा हा उद्देश आहे. यामध्ये मी लिंबाचा रस टाकला होता आधी. मी थोडीशी चव घेऊन बघते, चांगलं खूप व्यवस्थित लागते. यावर मी थोडंसं हे कच्चं तेल टाकते. आपला चटका तयार झाला. बस, यात बाकी काहीही टाकायचं नाही. हा मी बाजूला ठेवते आहे. आणि आता आपण या रोटीला तुपाने भाजतात, तुपाच्या ऐवजी मी तेल टाकते. मी एकच रोटी केलेली आहे. आणि ही कडक करतात, म्हणजे अशी छान कडक भाजून घेतात. भाजायला थोडा वेळ लागतो. दाबून 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 सराट्याने तिला कडक करून घ्यायचं अगदी. म्हणजे जेव्हा तुकडा पडेल ना, तर तो असा त्याचा तुकडा पडतो. थंड झाली की ही पोळी कडक होते आणि त्याचा तुकडा पडतो. तंदूर फुल असतो, त्यामुळे मी फुल गॅसवरच ही पोळी मिस्सी रोटी भाजून घेतलेली आहे. दही मिस्सी रोटी बरोबर, बुंदी रायता किंवा मग लोणचं, असे सगळे प्रकार इथे केले जातात. आपली मिस्सी रोटी तयार आहे. आपला वांग्याचा चटकाही तयार आहे. मी गॅस बंद करते आणि ही रोटी मी यात काढून घेते. ही गरम आहे, थंड झाल्यावरच ही कुटकुटीत होते. मस्त मिस्सी रोटी आणि हे आपला वांग्याचा चटका. सारं यात कच्चं आहे. एक वांगं भाजलेलं सोडलं तर त्यात दुसरं काही नाही. कच्चा कांदा, कच्चा टोमॅटो, गाजराचे तुकडे, त्यानंतर भाजलेला मटार आणि ही काकडी, ठेचा, तेल, बाकी यात काही नाही. हे खूप छान लागतं खायला. आणि फोडणी वगैरे देऊन ते भरीत करायची आवश्यकता नाही. आल्यावर वेळेवर कालवलं तरी पण ही चांगली होते. तुम्हाला मिस्सी रोटी आणि वांग्याचा चटका ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर सांगा. या मिस्सी रोटीची कहाणी ही आहे की गुरु नानक देवनी हे सुरू केलं होतं आणि पंजाबीमध्ये त्याला सांजा चुला म्हणायचे. सरपंचाच्या घरामध्ये खूप मोठा ओव्हन मातीचा तयार केला जाईल. सगळे लोक आपापली कणिक भिजवून घेऊन येत आणि लाकडं घेऊन येत आणि मग प्रत्येकाच्या फॅमिलीला 3-3, 4-4 लाकडं त्यात टाकून ती रोटी भाजल्या जायची आणि भाजलेली रोटी घेऊन लोक घरोघरी जायचे. तिथे सगळे निर्णय व्हायचे. त्यानंतर लोकांमध्ये एकी वाढली, जंगलतोड जास्त झाली नाही आणि लोक सुरक्षित राहिले. या भावनेतनं त्यांनी ते सुरू केलं होतं आणि त्याचं नाव होतं सांजा चुल्हा. आता आपण हे सगळं काही करू शकत नाही, पण त्यांच्या ज्या हे आहेत रेसिपी आहेत त्या आपण करू शकतो. जे आपल्याला अवेलेबल आहेत त्यातनं आपण करतो.
धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. आणि माझा नेहमीचा फंडा, बनाइए, खाइए, खिलाइए, आपकी ओल्डी गोल्डी को अच्छे कॉमेंट्स जरूर भेजिए. मनापासून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.